पुण्यात सुरू असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश, आदिवासी वसतिगृहात प्रवेशाच्या वयोमर्यादेच्या अटीच्या निर्णयाला स्थगिती, आदिवासी आमदार खासदारांच्या बैठकीनंतर आदिवासी मंत्री अशोक उईके यांची माहिती। वयोमर्यादेची अट रद्द केल्यानंतरही पुण्यातील आदिवासी विद्यार्थी आंदोलनावर ठाम, वयोमर्यादेचा जीआर रद्द करून नवीन जीआर काढण्याची मागणी। गडचिरोलीतील आश्रमशाळेत मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना 1 कोटी रुपयांची मदत देण्याची मागणी। विद्यार्थी भीक नव्हे तर हक्क मागत आहेत। पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधी यांचं मुख्यमंत्री फडणवीसांना उद्देशून ट्विट, फडणवीसांनी उपोषणाला भेट देऊन प्रश्न सोडवण्याची मागणी। राहुल गांधींना आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत अपुरी माहिती दिली। आंदोलन मागे घेतल्यानंतर राहुल गांधी यांनी आदिवासी विद्यार्थ्यांबाबत प्रश्न उपस्थित केले। अशोक उईके यांची प्रतिक्रिया। विद्यार्थिनींना मांडलेल्या समस्यांची राहुल गांधींनी दखल घेतली। आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर सरकारनं तोडगा काढावा, विश्वजित कदम यांची प्रतिक्रिया। राज्यात लवकरच आदिवासी विद्यार्थ्यांचं मोठं आंदोलन होणार, रोहित पवार यांचं वक्तव्य। राहुल गांधी यांनी आंदोलनात सहभागी व्हावं, सरकार विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्याबाबत गंभीर नाही, रोहित पवारांचा हल्लाबोल। बुलढाण्यात स्मार्ट बाजारात साखर खरेदीवर निर्बंध, स्मार्ट बाजारात प्रतिव्यक्ती 1 किलो साखर दिली जाते। खामगावमधील स्मार्ट बाजारात प्रतिव्यक्ती 2 किलो साखरेची विक्री, साखरेची किंमत प्रति किलो 70 ते 80 रुपयांवर। सिद्धेश्वर कारखान्याबाहेर साखरेसाठी सभासद शेतकऱ्यांची गर्दी, साखरेच्या दरात वाढ झाल्यानं खरेदीसाठी कारखान्याबाहेर शेतकऱ्यांची गर्दी। साखरेचे दर वाढल्यामुळे काही काळ साखर वाटप बंद ठेवण्यात आलं होतं, मात्र साखर वाटप पुन्हा सुरू झाल्यानं शेतकऱ्यांची गर्दी। सोलापूरमध्ये साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी तपासणी पथकाची नियुक्ती, पुरवठा पथकाकडून तपासणी पथकाची नियुक्ती। तपासणी पथक सुपरमार्केट, मार्केट यार्डातील मोठे व्यापारी यांच्या साखर साठ्याची तपासणी करणार। साखरेचे दर वाढले, ऊसाचे दर कधी वाढवणार? साखरेचे दर वाढल्यानंतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा सरकारला सवाल, सरकारमधले लोकच व्यापारी, त्यामुळे त्यांचाच फायदा होतो, शेतकऱ्यांचा आरोप। देशात साखरेची कोणतीही कमतरता नाही, ISMAचे अध्यक्ष नीरज शिरगावकर यांची माहिती। केंद्राकडून साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी। साखरेच्या दरात वाढ झाल्यानं मुंबईत चहाचेही दर वाढले, साधारणपणे 2 ते 5 रुपयांपर्यंत चहाच्या दरात वाढ। 10 रुपयांचा कटिंग चहा आता 12 रुपयांवर पोहोचला। सरकारी कारवाईच्या भीतीनं साठेबाजांना धास्ती, साठेबाजांनी साठवलेली साखर बाजारात पाठवायला सुरुवात केली। साखर आयातीचा निर्णय घेतल्याचा परिणाम, आयात केलेली साखर देशात आल्यावर दर कमी होण्याच्या भीतीनं अनेकांनी साठा कमी केला। सरकारनं कच्च्या साखरेच्या आयातीचे नियम बदलले, शुद्ध साखर आता 2 महिन्यांच्या आत विकावी लागणार। आयातदारांनी बिल ऑफ एंट्री दाखल केल्याच्या तारखेपासून 2 महिन्यांच्या आत कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून देशांतर्गत बाजारात पांढरी साखर म्हणून विकणं आवश्यक। चहा पिणं देशद्रोह असं बोलून मोदी शहा चहा पिऊ नका असं सांगतील। साखर दरवाढीवरून संजय राऊतांचा मोदी शहांवर निशाणा, तर ग्रँड हयातमध्ये 500 रुपयांचा चहा पिणाऱ्यांना सामान्यांच्या चहाची किंमत काय समजणार? बन यांचं उत्तर। गेल्या 15 दिवसात महागाई प्रचंड वाढली, साखरच नव्हे तर कांदा, तांदळाच्या दरातही वाढ। वाणिज्य आणि कृषी मंत्री यांच्यात संवाद आहे की नाही? महागाईवरून सुप्रिया सुळे यांची केंद्र सरकारवर टीका, तर पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय मुद्द्यावर सर्वपक्षीय बैठक बोलवावी, सुप्रिया सुळेंची मागणी। केंद्र सरकारनं गहू आणि गव्हाच्या उत्पादनांवरील निर्यात बंदी हटवली। देशांतर्गत गव्हाच्या दरात घसरण होत असताना या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता। रब्बी हंगामात गव्हाचं उत्पादन वाढण्यासही या निर्णयामुळे प्रोत्साहन मिळणार। नागपूरमध्ये तूर डाळ, तांदूळ आणि गव्हाच्या दरातही वाढ। तूर डाळ सध्या 116 ते 130 रुपये किलो, तांदूळ 57 ते 68 रुपये किलो, तर गहू 35 ते 56 रुपये किलोवर। निफाडहून गुवाहाटीला कांदा घेऊन जाणारी रेल्वे रद्द, रेल्वे का रद्द केली याचं कारण अद्याप अस्पष्ट। मात्र लासलगावहून दिल्ली इथे जाणारी रेल्वे रवाना। बुलढाण्यात निकृष्ट दर्जाचा रेशन तांदूळ मिळत असल्याचा आरोप, संतप्त लाभार्थ्यांनी चिखली तहसीलदारांच्या केबिन समोरच निकृष्ट दर्जाचा रेशन तांदूळ फेकला। पुणे महापालिकेतील निधी वाटप प्रकरणी समन्वय समितीच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून मुख्यमंत्री फडणवीसांसमोर प्रश्न उपस्थित, कुणावरही अन्याय होणार नाही, फडणवीसांचं बैठकीत आश्वासन। पुण्यातील भाजप नेत्यांसोबत फडणवीस लवकरच चर्चा करणार असल्याची माहिती।
राहुल गांधी 2 सप्टेंबरला नाशिक दौऱ्यावर. त्र्यंबकेश्वर मंदिरात राहुल गांधी दर्शनासाठी जाण्याची शक्यता. सोमवारपासून शहरात काँग्रेसच्या राज्यस्तरीय संघटन सृजन अभियानाला सुरुवात. अभियानाच्या समारोपासाठी 2 सप्टेंबरला राहुल गांधी नाशिकमध्ये येणार. महायुती समन्वय समितीच्या बैठकीत अंतर्गत वादावर मंथन. रखडलेली महामंडळं आणि निधी वाटपावर 15 दिवसात तोडगा निघणार. भाजपच्या सर्वात ताकदवर संसदीय समितीत फडणवीसांच्या एंट्रीची जोरदार चर्चा. निर्णयाला संघाचाही पाठिंबा. सूत्रांची माहिती. फडणवीसांच्या दिल्ली वाऱ्या वाढल्या. आजही दौरा असणार. सगळ्या विषयांचा निपटारा करून फडणवीस दिल्लीत जातील. फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानावरील बैठकीवरून संजय राऊतांचं वक्तव्य. तर 2029च्या आधी फडणवीसांनी पंतप्रधान व्हावं अशी इच्छा. विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरे 16 आणि 17 सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्तानं छत्रपती संभाजीनगरमध्ये उपस्थित राहणार. हुतात्मा झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करणार. आदित्य ठाकरेंचा उद्या रत्नागिरी जिल्हा दौरा. लोटे एमआयडीसीची आदित्य ठाकरे पाहणी करणार. लोटे एमआयडीसीतील उद्योजकांशी संवाद साधणार. शाहरुख खान अजय देवगण यांच्या कलेचा सन्मान करतो. नैतिकता म्हणून कलाकारांनी नशायुक्त पदार्थांची जाहिरात करू नये. राम कदम यांची प्रतिक्रिया. पार्टी विथ डिफरन्स नाही, पार्टी विथ करप्शन. आमदार कैलास पाटील यांचा भाजपवर निशाणा. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा प्रश्न उपस्थित केल्याबद्दल कैलास पाटील यांनी TV9चे मानले आभार. 1 सप्टेंबरला ओबीसी मोर्चा मुंबईत धडकणार. ओबीसी मोर्चाला नेत्यांकडून गावोगावी भेट आणि प्रचार सभा घेऊन मोर्चाला येण्याचं आवाहन. लक्ष्मण हाके यांची दौंडमधील पाटसमध्ये भेट. राष्ट्रीय ओबीसी महासंघाची उद्या नागपूरमध्ये राज्यस्तरीय बैठक. जरांगेंचं आंदोलन आणि जातनिहाय जनगणनेच्या मागणीवर चर्चा होणार. ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांची माहिती. सुप्रीम कोर्टाची एनसीपीआयमध्ये विलीन झालेल्या खासदारांना नोटीस. तृणमूल काँग्रेसच्या 20 खासदारांना नोटीस बजावली. तृणमूलचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर नोटीस. याचिकेत लोकसभा अध्यक्षांना पक्षकार बनवण्यात आलं. बिहारच्या पाटण्यात विद्यार्थ्यांचं आंदोलन. बीपीएससी परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचं आंदोलन. पाटण्यात विद्यार्थ्यांचं गांधी मैदान ते राजभवन असं आंदोलन. महसूल मंत्री बावनकुळे आजपासून सलग 5 दिवस राजस्थान दौऱ्यावर. राजस्थानमधील भाजपच्या संघटनेचा बावनकुळे आढावा घेणार. राजस्थानमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सहप्रभारी म्हणून बावनकुळेंची निवड. खरगे आणि राहुल गांधी यांचं पंतप्रधान मोदींना संयुक्त पत्र. जातनिहाय जनगणनेबाबत संयुक्त पत्र लिहिलं. पत्रात सध्या प्रश्नावलीवर आक्षेप. नवीन प्रश्नावली तयार करण्याची पत्राद्वारे मागणी. प्रत्येक जाती आणि समुदायाची अचूक संख्या समोर यावी अशी अपेक्षा केली व्यक्त. महाराष्ट्रातील कंत्राटदारांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची घेतली भेट. 6 ते 7 लाख कंत्राटदारांचे 86,664 कोटींची देयकं शासनाकडे बाकी. कंत्राटदारांनी परिस्थिती राज ठाकरेंसमोर मांडली. मुंबईच्या घाटकोपरमध्ये मुजोर रिक्षा चालकांविरोधात मनसेची बॅनरबाजी. माय मराठीचा अपमान करणाऱ्या परप्रांतीयांनो महाराष्ट्रातून चालते व्हा बॅनरवर उल्लेख. मुंबईत मराठी न येणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांवर कारवाईला सुरुवात. वरळी विधानसभा मतदारसंघात बेस्ट बस स्टॉपवरून श्रेयवादाची लढाई. बेस्ट बस स्टॉप सुरू केल्यानं दोन्ही शिवसेनेकडून श्रेय घेण्याचा प्रयत्न. ठाकरे सेना आणि शिंदेच्या सेनेकडून बॅनर लावून श्रेय घेण्याचा प्रयत्न. अमराठी रिक्षा चालकांना मनसेचा इशारा. कांदिवली पश्चिमेत अमराठी रिक्षा चालकांना इशारा देणारे बॅनर. मराठी बोलण्यात कमीपणा वाटत असेल त्यांनी महाराष्ट्र सोडून निघून जावं. बॅनरवर आशय. परप्रांतीय तरुणांना पुन्हा एकदा मराठी माणसाला डिवचलं. मराठी माणूस स्वतःच्या बायकोला दुसऱ्यांच्या घरी भांडी घासायला पाठवतो असं वादग्रस्त वक्तव्य या व्यक्तीनं केलं. रेल्वे कॅन्टीन नंतर पुन्हा वादग्रस्त वक्तव्य. मराठी माणसांवर परप्रांतीय तरुणाची टीका. मराठी सक्तीवरील कारवाईवरून परप्रांतीय रिक्षाचालक रस्त्यावर. बोरिवलीत आरटीओ कार्यालयात परप्रांतीय रिक्षाचालक एकत्र जमले. कांदिवलीत रिक्षा बंद ठेवत काल परप्रांतीय रिक्षाचालकांनी केलं होतं आंदोलन. कॉक्रोच जनता पार्टीच्या मुंबई प्रमुखांनी मंत्री दादा भुसे यांची भेट घेतली. शाळेत पाहणी करू देत नसल्यानं भेट. सीजेपीचं देशभरात स्कूल ठीक करू अभियान सुरू.
माढ्याच्या कुर्डुवाडीत नगर परिषदेच्या शाळा क्रमांक 2 ची दुरवस्था, सीजेपीच्या कार्यकर्त्यांकडून शाळेची पोलखोल, वर्गखोल्यांसमोरच दारूच्या बाटल्यांचा खच पडल्याचं दिसून आलं. सामाजिक न्याय विभागाचा निधी लाडक्या बहिणींसाठी वळवला. 344 कोटी रुपये वळवले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी महायुती सरकारनं सामाजिक न्याय विभागाचा निधी पुन्हा वळवला. कुंभमेळ्यासाठी 38 वातानुकूलित इलेक्ट्रिक बसेस नाशिकमध्ये दाखल. केंद्राच्या पीएमई बस सेवा योजनेअंतर्गत 50 बस मंजूर. 50 पैकी 38 बसेस नाशिकमध्ये दाखल. उर्वरित बस टप्प्याटप्प्यानं दाखल होणार. राज्याचे नवे लोकायुक्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांचा शपथविधी संपन्न. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा आणि मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत शपथविधी संपन्न. बुलढाण्यातील लोणार सरोवराच्या पाण्यात होणारे संभाव्य रासायनिक बदल यावर तोडगा काढण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक होणार. विभागीय आयुक्त डॉक्टर नयना गुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत लोणार सरोवर विकास आराखड्यासह विविध विषयांचा एकत्रित आढावा घेतला जाणार. धाराशिवच्या विकासाला राजकीय कुरघोडीचा फटका. जिल्हा परिषदेच्या तब्बल 71 कोटींचा निधी शासनाकडे परत. रस्ते, शाळा, अंगणवाडी, पाणी पुरवठ्यासह विकास कामांना मोठा फटका. उल्हासनगर महानगरपालिकेच्या जनता दरबारात 55 तक्रारी. 65 लाखांच्या अभ्यास दौऱ्यावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं घेरलं. गुवाहाटी दौऱ्यावरून महापौरांसमोरच सवालांची सरबत्ती. अंधेरीमध्ये श्री नागरदास डी भुत्ता हायस्कूलमध्ये किन्नर समुदायासोबत अनोखा रक्षाबंधन सोहळा संपन्न. लेझिम, पुष्पवृष्टी आणि औक्षणानं समुदायाचं पारंपरिक स्वागत. श्री नागरदास धारसी भुता चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन. पुणे सातारा महामार्गावर भोर तालुक्यातील सबस्टेशन आणि टॉवर लाईन हटवण्याची मागणी. खासदार सुप्रिया सुळे, संग्राम थोपटेंसह सर्वपक्षीय नेत्यांकडून रास्ता रोको आंदोलनात सहभाग. मात्र आमदार शंकर मांडेकर गैरहजर. नगर मनमाड महामार्गासाठी अनोखं आंदोलन. सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांचा सावळी विहीर ते अहिल्यानगर अर्धनग्न होत पायी प्रवास. रखडलेलं काम आणि निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत लक्ष वेधण्यासाठी आंदोलन. मावळ तालुक्यातील क्षेत्रीय कृषी अधिकाऱ्यांकडून शासनाच्या नव्या आकृतीबंधाविरोधात आंदोलन. 17 वर्षांनंतर जाहीर झालेल्या कृषी विभागाच्या आकृतीबंधात क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण न झाल्याचा आरोप. मागण्या मान्य न झाल्यास 4 सप्टेंबरपासून बेमुदत संपावर. हिंगणा एमआयडीसी परिसरात महिंद्रा कंपनीच्या कामगारांचं आंदोलन. पीएफ, रविवारची सुट्टी, कामगार सुरक्षा आणि इतर मागण्यांसाठी आंदोलन. ब्राह्मण समाजाचा 29 तारखेपासून आमरण उपोषणाचा इशारा. विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण करणार. दीपक रणनवरे यांची माहिती. नाशिकच्या आरटीओ कार्यालयात खासगी स्कूल व्हॅन चालकांचं आंदोलन. आरटीओकडून होणाऱ्या कारवाईच्या निषेधार्थ महाराष्ट्र वाहतूक सेनेतर्फे मोर्चा. यवतमाळच्या चिखलगाव ग्रामसभेत गोंधळ. उपसरपंचानं पोलिसांसमोर ग्रामस्थांच्या हातातील माईक हिसकावून फेकल्याचा आरोप. प्रश्नांना बगल देत सरपंच उपसरपंचानं ग्रामसभा सोडल्यानं ग्रामस्थांचा बहिष्कार. लातूरच्या निलंग्यात कोकळगाव ग्रामसभेत राडा. घरकुलांचं वाटप आणि विकास निधीच्या वाटपावरून वाद. ग्रामसभेत शिवीगाळ, धक्काबुक्की आणि हाणामारी. रत्नागिरीतील नाणार बॉक्साईट प्रकल्पासाठी पुन्हा एकदा जनसुनावणी. नाणार बॉक्साईट प्रकल्पाची 7 सप्टेंबर रोजी जनसुनावणी. राजापूरमध्ये बॉक्साईट उत्खनन प्रकल्पावरून वातावरण तापणार. भंडारा नगर परिषदेत नगराध्यक्षांची अचानक धडक. कर्मचारी हजर नसल्यानं नागरिकांवर तात्काळ उभं राहण्याचं वेळ आल्याचं निदर्शनास. लेटलतीफ कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा. चाळीसगावमधील गिरणा धरणाच्या विसर्गानं बंधारे ओव्हरफ्लो. गिरणा नदी दुथडी भरून वाहत असल्यामुळे नदीकाठच्या शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला. मात्र तालुक्यातील अनेक धरणे, नदी नाले अजूनही कोरडेच. भंडारा जिल्ह्यात पावसाचं जोरदार पुनरागमन. सलग 4थ्या दिवशी मुसळधार पावसाची हजेरी. पावसामुळे भात उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा. पुण्यात पावसाची जोरदार बॅटिंग. पावसामुळे कात्रज चौकात मोठ्या प्रमाणात रस्त्यावर साचलं पाणी. पुण्यात गेले 15 दिवसापासून पावसानं दिली होती उघडी. गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यात पूरपरिस्थिती कायम. भामरागड तालुक्याचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला. हातून धरणाचे 2 दरवाजे उघडले. 26,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. तापी नदी पात्रात विसर्ग.
मान्सूनच्या उत्तरार्धात एल निनोचा प्रभाव टिकून राहणार. रत्नागिरी जिल्ह्यात जूनपासून आजपर्यंत 308 मिलीमीटरनं पाऊस कमी झाल्याचं निदर्शनास. पुढील 2 महिने पावसाचं प्रमाण घटणार. सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये एल निनोचा प्रभाव कायम राहणार. वाशिमच्या 77 प्रकल्पांमध्ये केवळ 38.25% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक. पावसानं दडी दिल्यानं वाशिम जिल्ह्यात चिंताजनक परिस्थिती. दमदार पावसाची प्रतीक्षाच. धुळे जिल्ह्यात गेल्या 25 दिवसांपासून पावसानं दडी मारल्यानं शेतकरी चिंतेत. पावसाअभावी कपाशीच्या पिकाची पानं कोमेजू लागली. त्यामुळे कपाशीच्या उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शेतकऱ्यांकडून भीती व्यक्त. पावसानं दडी मारल्यानं वाशिमच्या मानोऱ्यात सोयाबीन पीक संकटात. पावसाअभावी सोयाबीन पिकांनी माना टाकल्या. शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षाच. सोलापूरच्या गुळसडीत बैलगाडा शर्यत संपन्न. लखन आणि चिक्या ठरले पहिल्या पारितोषिकाचे मानकरी. स्पर्धेत 378 बैलगाड्यांचा सहभाग.